धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती केल्यास भारत विश्वगुरू होईल असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले। नागपुरातील प्राचीन जागृतेश्वर शिवमंदिरात ते बोलत होते। देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवारी गावाची निवड झाली। या गावात व्हॉइस ऑफ इंडिया कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या माध्यमातून विविध डिजिटल उपक्रम राबवतात, तर मेक इन इंडिया अंतर्गत 15 कंपन्यांच्या माध्यमातून गावात विविध सुविधा उभारतात। नागपूर जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षणाधिकाऱ्यांना जामीन मंजूर झालाय। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली। तिथली दुरवस्था समोर आल्याने पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कामाचा दर्जा सुधाराचे निर्देश त्यांनी दिलेत। रुग्णालय सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधायुक्त असलंच पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी अजनी ते पुणे, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते वैष्णोदेवी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला 10 ऑगस्टला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। नागपुरातून 3 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून अजनी पुणे ही 4थी वंदे भारत ठरेल। तसंच उद्घाटनाच्या दिवशी विशेष पास तयार करण्यात आला असून पास धारकांना मोफत प्रवास राहणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।